भागवत्री सह्याद्री झी टीव्ही मी मराठी. गावात बुवा आले बुवा आले बुवा सर काय करतोस? आता घंटी पडली असती. घंटी पडली असती नाही बुवा. मग कसं? हो आमच्या गावातल्या लोकांचा एक समज आहे काय? की साधू संत येई खरा. हा हा हा. की साधू संत येई खरा असू दे असू दे. आणि आपल्या दारू खिडक्या बंद करा. बुवा तुमचं नाव काय बुवा? माझं नाव छगेवाला बाबा एक्सचेंज ऑफर. सगळे मला बाबा एक्सचेंज ऑफर. बुवा एक्सचेंज ऑफर म्हणजे काय? एक्सचेंज ऑफर म्हणजे काय? अरे मी एखाद्याला आशीर्वाद दिला तर त्याचा फायदा दुसऱ्याला होतो. त्याला एक्सचेंज ऑफर म्हणतात. बुवा तुमची लीला आघात आहे बुवा. तुमची लीला आघात असू आहे. दे, काय गरज मला नाही. तुमचा शिष्य बनवा बुवा. शिष्य बनवा. काय रे मागा सगळ्या झग्यात घुसायला बघतोस? तुला काय कचोरी खायची? तिकडे जा बघ गुलाबजामुन आहे. सारखं आपलं तुला माझा शिष्य बनायचंय? हो बुवा हो. तुला माझा शिष्य बनायचंय? बुवा हो. अटक मटात चवळी तटात. अटक मटात चवळी तटात. शिष्य बनायचं असेल तर ह्याला लटत, ह्याला लटत, ह्याला लटत, ह्याला लटत, ह्याला लटत. किती जण बोलतोस? एकाला सांगितले लटक लटक. नाही नाही ग. अरे लटक नाही ना ग. का? तुटल ते. अरे नाही तुटणार, नाही तुटणार. बरेच लोक लटकून गेले. ये ये लटक लटक. नाही ना ग. शिष्य बनायचं ना? मग लटक. अच्छा हारा ना. अच्छा तुला कुठे वाटलं? मला वाटलं थोडी खुळखुळ्याला बुवा खुळखुळ्याला. अरे खोखोला नको लटकूस. तेवढे दोन राहिलेले ते तर राहू दे. का माझ्या खोकळ्याच्या मुळावर उठलायस? हारायला लटक. हे समजा दादा लटका लटकीचा बुवा. जाऊ दे. बुवा मला सांगा तुम्ही सगळ्या दुःखाचं निवारण करता? अरे मी सगळ्या दुःखांवरती निवारण करतो. सगळ्या समस्याचं निवारण करतो. तुझी काय समस्या? बुवा काय सांगू मी तुम्हाला? काय झालं? बुवा 10 वर्ष झाली माझ्या लग्नाला. माझ्या घरात अजून पाळणा चालत नाही. तुझ्या घरात पाळणा हल्ला नाही? नाही. अरे मग त्याच्या बिजागऱ्या कंजल्या असतील. अरे बुवा एका चिलीम मधला धुवा आहे. अरे बुवा तसं नाही. मग कसं? बुवा म्हणजे 10 वर्ष झाली माझ्या लग्नाला. माझ्या घरात अजून वंशाचा दिवाच पेटलेला नाही. तुझ्या घरात वंशाचा दिवा पेटला नाही? नाही. अरे तुझ्या समय तेलच नसेल तर वात कशी पेटेल? हे वाट लागेल खाली. वाट लाव्या. हे भटक भवानं डोस झालं. त्याला काय कळणार आहे संसारामधलं? अरे मग माझ्या राजा, माझ्या सोन्या, हे सुकलेल्या खली मला समजल असं बोल. माझ्या भाषेत बोल. आम्हाला संसाराची भाषा नाही कळत. बुवा म्हणजे 10 वर्ष झाली माझ्या लग्नाला. माझ्या बायकोला अजून मुलबाळच नाही. अरे म्हणजे तुझ्या बायकोला मुलबाळ नाही? काय सांग बुवा. आता तुम्हीच काहीतरी करा. बुवा करा ना. चेंबूर मध्ये येऊन लॉटरी लागली माझी. बुवा करा ना. बुवा करा. हाड चेंबूरच्या बाहेर. अरे या कामासाठी मी झाडा घातल्या का? आणि मला हे कळत नाही, हे लोक भुवावरच का डिपेंड राहतात? तुम्ही घरात गोट्या खाता का रे नरसाळ्या? अरे मी पुरं बाळ देणारा साधू नाही. पुरं बाळ देणं माझ्या हातात असतं. तर मी बायकोची मॅक्सी घालून फिरलो असतो काय? मी फक्त भूत प्रेत काढतो. भूत प्रेत. हे चहा पिते भूत. हे नवीन भूत आलाय चहावाला. बुवा तुम्ही फक्त भूतप्रेत करता? मी फक्त भूत प्रेत. का बुवा काय सांगू मी तुम्हाला? काय? बुवा माझ्या बायकोला पांड्या नावाच्या भूतानं झपाटलंय.
तुझ्या बायकोला पांड्या नावाच्या भूताने झोपटलंय. अरे मग तू काळजी करू नकोस. तुझ्या बायकोचं भूत मी 2 मिनिटात काढतो. काय झालं मला सविस्तर सांग. सगळं सांग. माझं सांग. भूत काय? ऐकून घ्या बुवा. बुवा, रात्री अपरात्री जेव्हा मी काम करून घरी जातो, तसा मी काम करून घरी जातो, हातपाय धुतून जेवायला जातो, तसा मी जेवायला जातो, तसा झोपायला जातो, तशी माझी बायको मला झोपेच्यात काटा काटा हलवते आणि झोपेच्याच ओरडते, पांड्या पळ माझा नवरा आला. बुवा नाही हो, पांड्या मला कुठं भेटला आणि नाही त्या मांड्या आडव्या तिडव्या करून अशा वाळू घातल्या, त्या नाव आता भांड्याला मी आला. भांड्या, तुझ्या बायकोचं नाव काय रे? सुशिला. सुशीला म्हणजे सु आणि शिला. नाही म्हणजे सुशीला. तिच्या घालावर इथे काळा तिळक आहे रे. अरे हो बुवा तीच ना. तिला अशी गोरी गोरी पाने काय रे? अरे हो बुवा तीच ना. तिथे बालवाडीमध्ये लहान लहान मुलांना शिकवते काय रे? अरे हो बुवा तीच ना. अरे मग येड्या तो पांड्या मीच ना. पांड्या जोरदार होतं की या बुवाबाजीच्या नादाला लागून आपल्या आयुष्याची राख रांगोळी करून घेऊ नका. धन्यवाद.